आय 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 आईच्या गावात कुत्र्यागत मारलं ते काळू बाळून किड पडून मारणार आहेत दोघं बी. अरे गाडी खाली गाऊन मिळलं काय होय 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 भाई श्वास घे. अरे कसं झालं ऍक्सिडेंट? अरे खोया टाक्याच्या गाडी दुरुस्त करतोय मी. गाडी दुरुस्त करते बरोबर. अरे थांब तू काय थांब. आशीर्वाद असतो दे. आलास काय दूध घालून? दूध काळीच्या मग एवढा उशीर काय गावात बोंबलत फिरवतो तसवी तुझ्या राणे तू त्या इशल्याचा इच्छा डोक्यातलं काढून टाक. तुझं लग्न त्या सावकाराच्या पोरासंग करायचं आहे. मी नाही करणार त्या टरक्या बरोबर लग्न. तुझा भाव बी करेल. मग करा तुम्हीच. शेठजी लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. काळूबाळू तुम्ही इथं घराला पहारा द्या आणि त्या इशल्याला इकडे फिरकून देऊ नका. बरोबर शेठजी. चल चला. बाळू चल जरा चौकात नाही येऊ. अरे शेठजीने पारदाला सांगितलं इथं. कुलूप घाल बाहेर ना चल. बर राणे हे राणे कोण आहे? अगं काय झालं भेटाय ना होतीस? बाण कोंडून ठेवलंय मला. आईला ते गेडा स्वामीकडे बघितलं पाहिजे एकदा. ए बाप आहे माझा, तोंड सांभाळून बोल. बर 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 राणे कोण नाही तोवर एक पप्पी दे की. जा तिकडं. थांब मीच घेतो. आईला मी माग कसं निघालो? परत फिरकायच नाही इकडे. शेठजींची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. आईला आता राणीला भेटायला मिळणार नाही. पण काय पण आयडिया करून एक लव लेटर तरी राणीपर्यंत पोचलं पाहिजे. काय करू आता? गोलमाल है भाई, सब गोलमाल है. गरीबाला मदत करा. गरीबाला मदत हो करा. काय आहे इकडं? गरीबाला मदत करा. ओ येऊ द्या त्यांना. ताई मदत करा. अरे तुझं चप्पल बघ. अरे ही तर विसलच चप्पल आहे. हो बाबा इकडे जरा. काय रे बाळा? इकडे या म्हणलं ना. काय रे बाळा? डोक्यावरचं काढा जरा. कशाला? काढतोच कल्लात घालू. कशाला काढू बाबा? तू अशी नशिबान तट्टा आज मांडली. काय झालं विसल्या? अगं आजे त्या बाबूशेठच्या राणी माझं प्रेम आहे. आम्ही दोघं लगीन करणार आहे. पण ते बाबूशेठ लग्नाला परवानगी देणार. राणीला डांबून ठेवले. मी सांगतो तसं कर. त्याला बाबी दिली परवानगी. त्याचा बा मेला कवाच. बाबूशेठ लग्नाला परवानगी दिला असं काहीतरी सांग. अरे भाड्या ऐक तरी. बर बर सांग. तू कीटकनाशकची बाटली घेऊन जा. आणि तिच्या बाळा म्हण आमचं लगीन लावून दे, नाही तर बाटली पिऊन मरतो. आणि तरी बी नाही म्हटलं तर मग पे बाटली. अगं म्हातारे काय खुळी झाल्यास काय? माझ्या मारणावर का टापलीस? मरण की मी? नाही मरणार. कसं काय? नाही मरणार. पण कसं? इकडे एक काना सांगतो तुझ्या, मी सांगतो तसं कर. हा म्हातारे हुशार आहेस की. तुझ्या आई म्हातारी असेल. तुला नेहला जाळाय तुला ती. बर बर आजी म्हणतो, म्हातारे म्हणत नाही. बस का तू सांगितलंच करतो आजी. बर का जाऊ का? बाबूशेठ काय रेसल्या? शेवटचं विचारतोय, राणीचं माझं लगीन लावून देताय का नाही? नाही देत काय करायचं कर जा. अब काय कीटकनाशक आहे पिऊन मरीन मी. बरं काय ते मर जा. नाही विसल्या, नाही विसल्या. आजोबा त्या पुरगीसाठी तुम्ही तुमचा जीव द्यायला गेलेला. वाय बाळा, तुमचं एवढं एकमेकावर प्रेम होतं. मग पुढे झालं काय? त्या पुरगीनं सावकाराच्या पोरावर लगीन केलं काय? पुढं काय झालं सांगतो ऐक. हा इकडे बघते इकडं काय आहे. मैं सुहागन होने से पहले विधवा हो गई. अरे पोरा काय केलंस तू ही? आधी जर मला माहित असतं माझ्या पुरगी एवढं प्रेम आहे तर मी तुझं कधीच लग्न लावून दिलं असतं. मध्ये आला ना आता. अरिष्ट तू तर औषध पेलतस नव का? हा आंब्याचा रस आहे हो. आता लगीन लावून द्यायचं काय सांगायचं नाही. हा आता लगीन लावून द्या पप्पा. चला आता. आजोबा म्हणजे तुमची 2 लग्न झाली तुम्ही. एक त्या राणीवर आणि दुसरं आजीवर. अरे गापक्या, ती राणी म्हणजे दुसरी तिसरी कोण नव. तुझी आजीच आहे आशा राणी. काय आजी? काय रे भाड्या, काय चाललंय आज्याचं आणि नातवाचं? बाबा काय नाही हो, कुठं काय तुझ्या आजा आजा. हा म्हाताऱ्याला काही कामच नाही.
आजोबा ही बी तुमची राणी. वय कळलं का बाळा मी तुला लगीन करू नका का म्हटलं ते लगीन करायच्या आधी भारी वाटतं पण एकदा लगीन झालं की बायका बदलते त्या नवऱ्याचा पाक बावला करून टाकते त्या लग्नाच्या आधी चिकना दिसणारा नवरा लगीन झालं की करापतो त्याच्या आयुष्याचा पाक चकना चोर होता बघ ज्याचा माझा झाला तसा. अरे तिच्या आईला असं असतं लगीन केल्यावर. वय तुझ्या आजीवर लगीन करून मला पश्चाताप झाला ती अजून बी होते बघ. काय रे म्हाताऱ्या माझ्याशी लगीन करून पश्चाताप होतोय होय तुला गमत केली वाजू का गमत केली माझी गंमत करतो